तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर पायथॉन प्रोग्रामिंग सिरीजचा आज आहे डे 08 आणि आजच्या दिवशी आपण शिकणार आहे लिस्ट इन पायथॉन. तसं तर लूप वगैरे पण शिकवलं गेलं पाहिजे होतं कंडिशनल स्टेटमेंट नंतर, पण तुम्हाला मी आता ॲक्च्युअलमध्ये हे शिकवणार आहे की पायथॉनमध्ये कोणत्या कोणत्या वेने डेटा हा स्टोअर केला जातो आणि नंतर त्या डेटाला ॲक्सेस करण्यासाठी किंवा त्याला प्रिंट करण्यासाठी जे फॉर लूप आहे, व्हाईल लूप आहे, त्याचा ॲक्च्युअलमध्ये यूज आपण पुढं एकदम प्रॉपर वेमध्ये जर करायचं असेल तुम्हाला लिस्ट आणि टपल या कॉन्सेप्ट व्यवस्थित माहीत पाहिजे. तर सगळ्यात पहिलं आज आपण शिकणार आहे काय लिस्ट काय असतो हे थोडं समजून घेऊ. त्याआधी तुम्हाला हे कळायला पाहिजे की बाकीच्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये ना अशा काही कन्सेप्ट आहे, ॲरे झालं, स्ट्रिंग झालं, या अशा कन्सेप्ट आहे. हे जे आहे ना आपण लास्टला स्टडी करतो, पण ह्या आत्ता पायथॉनमध्ये नाही आहे लवकर शिकण्याचा वे हा सगळ्यात बेस्ट असतो. म्हणून मी काय करतो आहे की पहिलं लिस्ट पायथॉन अशी डेटा स्ट्रक्चर आहे ते आधी काय व्यवस्थितपणे आपण समजून घेतो. जसं की काय असतं पायथॉनमध्ये लिस्ट काय असतं हे समजून घ्या. लिस्ट म्हणजे एकाच व्हेरिएबलमध्ये एकापेक्षा जास्त व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी वापरली जाणारी डेटा स्ट्रक्चर. पायथॉनमध्ये लिस्ट म्हणजे कलेक्शन ऑफ द ऑर्डर चेंजेबल किंवा म्युटेबल डेटा आयटम्स आलं ना. म्हणजे की लिस्ट अशी असते की त्याच्यामध्ये तुम्हाला जसं नंबर झालं, तुम्हाला एखादा स्टुडंटचा रेकॉर्ड आपल्याला कलेक्ट करायचा आहे, तर स्टुडंटचा जर तुम्हाला रेकॉर्ड कलेक्ट करायचं आहे तर तुम्ही काय त्याचं नाव, त्याचा नंबर किंवा अशा गोष्टी तुम्ही काय अनऑर्डर वेमध्ये स्टोअर करू शकता एकाच ठिकाणी. किंवा तुम्हाला नंबर ऑफ रोल नंबर नसते, स्टुडंटचे मार्क्स लिहायचे, सगळ्या स्टुडंटचे मार्क्स लिहायचे, ते मार्क्सचं सेम टाईपच्या डेटाचं पण कलेक्शन करू शकता. किंवा तुम्ही सेम डिफरंट टाईपचे डेटाचं पण कलेक्शन करून ठेवण्याचा एक वे तो म्हणजे काय लिस्ट आहे. आणि लिस्ट हा पायथॉनमधला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणू शकता जो काय म्युटेबल आहे, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता. आणि हे चेंजेस कुठं करू शकता मी पुढं एक एक गोष्ट तुम्हाला सांगाल की स्ट्रिंगमध्ये ही गोष्ट अलाउड नव्हती म्हणून स्ट्रिंगला काय होतं इम्युटेबल. तुम्ही एखादी स्ट्रिंग दिली त्याच्यातला कोणताही कॅरेक्टर चेंज नव्हते करू शकत, आलं ना. तर तिथं ते पॉसिबल नव्हतं म्हणून त्याला काय म्हणतात इम्युटेबल किंवा त्याला आपण चेंज नाही करू शकत, नॉट चेंजेबल असं म्हणता. पण लिस्ट हा काय चेंजेबल आहे, लिस्ट काय चेंजेबल आहे, म्युटेबल आहे, म्हणजे आपण त्याला काय चेंज करू शकतो. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये जर विचारलं तर कसं सांगायचं, लिस्ट इज अ ऑर्डर कलेक्शन ऑफ द आयटम्स दॅट कॅन बी चेंज, म्हणजे काय म्युटेबल अँड अलाउज टू डुप्लिकेट व्हॅल्यू. डुप्लिकेट व्हॅल्यूला पण काय अलाउ तो करत असतो. तर हे झालं लिस्टचं बेसिक इंट्रोडक्शन. आपण जाऊ आता नेक्स्ट याच्यावर जाऊ. नेक्स्ट याच्यामध्ये बघा तुम्ही, नेक्स्ट याच्यात बघा की आपल्याला काय करायचं आहे लिस्ट पायथॉन नंतर आपण ही लिस्ट क्रिएट कशी करतो. कारण मेन काय सिंथेटिकली आपल्याला कळालं तेव्हाच काय कळतं प्रोग्राममध्ये आपल्याला व्यवस्थित इम्प्लिमेंट करता येतं. काय होतं प्रोग्राममध्ये तेव्हाच आपल्याला इम्प्लिमेंट व्यवस्थित करता येतं. आलं ध्यानात. आता मी काय करतो की लिस्ट कोणत्या कोणत्या वेने क्रिएट केली जाते हे तुम्हाला सगळ्यात जास्त कळणं गरजेचं आहे. तर एक तुम्ही सेम टाईपचा डेटा पण तिथे कलेक्शन करू शकता आणि सगळंच्या सगळं कुठं टाकता तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकता. काय स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकता. आता तुम्ही जर स्ट्रिंगची एक सेम टाईपचे स्ट्रिंगचं जर कलेक्शन म्हणजे की सगळे स्ट्रिंगच ठेवत असेल तर तुम्हाला काय सगळे काय डबल कोट्समध्ये टाकावं लागतं. जसं ॲपल डबल कोट्समध्ये, बनाना डबल कोट्समध्ये, मँगो डबल कोट्समध्ये, यांचं काय कलेक्शन आहे. ही कलेक्शन तुम्ही कशामध्ये रिप्रेझेंट करता या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. कशामध्ये रिप्रेझेंट करता या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. आणि ते कुठे स्टोअर केले तुम्ही एका सिंगल व्हेरिएबलमध्ये. काय सिंगल व्हेरिएबलमध्ये. आणि पायथॉनची आपण लिस्टची डेफिनेशन पण बघितली काय की तो एक मल्टिपल डेटाला तुम्ही काय एका सिंगल व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकता. अशा डेटा स्ट्रक्चरलाच काय म्हणतो आपण लिस्ट असं म्हणतो. नंबर्सला मल्टिपल नंबर्सला तुम्ही एका नंबर्स नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकता आणि त्याला प्रिंट पण करू शकता. कसं करतं ते मी तुम्हाला शिकवतो. नंतर काय तुम्ही डिफरंट टाईपचे जसं की 10 हॅलो हा वेगवेगळ्या टाईपचे पण डेटाचं तुम्ही कलेक्शन करू शकता. ॲरेमध्ये पॉसिबल एक ॲरेची कन्सेप्ट आहे CPP जावामध्ये. तुम्ही एक त्याची कन्सेप्ट अशी की सेम टाईपच्या डेटाचं कलेक्शन म्हणजेच काय ॲरे असतो. पण पायथॉनमध्ये तसंच सेम आहे लिस्ट आहे, पण त्याच्यामध्ये काय आहे सेम टाईपचा डेटा नाही डिफरंट टाईपच्या डेटाचं पण कलेक्शन करू शकता. सेम टाईपच्या डेटाचं पण तुम्ही कलेक्शन करू शकता. आणि तो डेटा स्ट्रक्चर कोणता आहे पायथॉनमध्ये लिस्ट नावाचा एक डेटा स्ट्रक्चर आहे. ॲपल, बनाना, मँगो, नंबर्स असे तुम्ही एक नंबर्स पण लिहू शकता आणि मिक्स पण लिहू शकता. 10 हॅलो 2.5 फ्लोट पण लिहू शकता, बुलियन पण लिहू शकता. मल्टिपल डेटा टाईप डिफरंट डेटा टाईपचे इलिमेंटसुद्धा तुम्ही एक सिंगल व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकता. आलं जाणार. तर हे झालं लिस्टला क्रिएट कसं करता. आणि नंतर तुम्हाला जर याला प्रिंट करायचं असेल तर सिम्पली काय प्रिंट फ्रूट्स केल्यानंतर काय ॲपल, बनाना, मँगो आपलं येऊन लागेल. प्रिंट नंबर्स केल्यानंतर काय 10 20 30 40 आपलं येऊन लागेल. प्रिंट मिक्स केल्यानंतर काय 10 हॅलो 2.5 आणि ट्रू हे सगळे आपले प्रिंट होऊन लागेल. आता मला काय करायचे यांना काय करायचे
ॲक्च्युअलमध्ये यांना आपल्याला जर इम्प्लिमेंट करायचं आहे तर आपलं जे पायथॉनचं जे डे नंबर किती 8 आहे, तर 8 डॉट मागचे लेक्चर बघितलं तुम्ही, ज्यांनी स्ट्रिंगचे लेक्चर नाही बघितलं आधी ते स्ट्रिंगचं लेक्चर बघा आणि मग हा व्हिडिओ तुम्ही बघा, मग तुम्हाला जास्त याचा फायदा होईल. EIGST 8.py नावाने एक फाईल बनवली आणि ती सेव्ह केली मी. सेव्ह केल्यानंतर काय केलं मी 8.py नावाने जी फाईल आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं मी काय केलं, लिस्टला डिक्लेअर कसं करतात ते मी शिकवलं तुम्हाला. जसं की मी काय केलं, इथं फ्रूट्स नावाचे एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं आणि त्याच्यामध्ये मी काय करतोय, मल्टिपल डिफरंट टाईपचे फ्रूट लिहितोय. म्हणजे ॲपल झालं, नंतर काय बनाना, नंतर काय मँगो, असे डिफरंट टाईपचे काय फ्रूट मी इथं घेतले. काय केलं, डिफरंट टाईपचे फ्रूटचं कलेक्शन मी इथं स्टोअर करतो. आता यांना जर आपल्याला प्रिंट करायचं आहे तर मला आधी प्रिंटमध्ये टाकावं लागेल, तेव्हाच काय होईल, ते प्रिंट होईल. आणि कशामध्ये स्टोअर आहे रे, प्रिंट इथं काय करावं लागेल मला, प्रिंट ही कुठं स्टोअर आहे, फ्रूट्स नावाच्या व्हेरिएबलमध्ये. म्हणजे मी डायरेक्टली काय FRUITS फ्रूट्सला डायरेक्टली इथं प्रिंट करू शकतो. फ्रूट्सला डायरेक्टली प्रिंट केलं आणि याला मी रन केलं तर आउटपुटमध्ये काय येतं बघा, ॲपल बनाना मँगो आपल्या इथे प्रिंट झालेले आहे. आलं ध्यानात. तर कसं प्रिंट करता, कसं डेटा स्टोअर करतो हे समजलं आता. तसंच तुम्ही काय करू शकता, एक नंबर्स नावाचं एक व्हेरिएबल बनवलं आणि ज्यामध्ये आता स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय तुम्ही 10, 20, 30, 40, 50, 60 काही पण लिहू शकता. डुप्लिकेट्स पण अलाउड आहे. याला जर प्रिंट करायचं तुम्ही काय करू शकता, प्रिंट काय नंबर्स डायरेक्टली तुम्ही प्रिंट करू शकता. तर इथं बघा सगळ्यात पहिले येईल, पहिले तर ॲपल बनाना मँगो येईल. नंतर काय तुम्ही जे नंबर्समध्ये जे नंबर स्टोअर केलेले आहेत त्याला पण तुम्ही डायरेक्टली काय प्रिंट ते करू शकता. त्या लिस्टला डिक्लेअर कसं करता हे तुम्हाला समजलेलं असेल. किंवा मी सांगितलं मिक्सवाला काय तुम्ही मल्टिपल मिक्स टाईपचे डेटा पण इथे स्टोअर करू शकता. तर 2 नंतर मी काय केलं, स्ट्रिंगमध्ये केलं हॅलो, नंतर काय केलं मी हॅलो, नंतर इथे केलं 2.5, नंतर काय केलं ट्रू. तर सगळे काय आहे आपले इथे स्टोअर झाले. याला जर तुम्हाला प्रिंट करायचं तर इथे काय करावं लागेल तुम्हाला, प्रिंट काय करावं लागेल, मिक्स नावाच्या व्हेरिएबलला इथं प्रिंट करावं लागेल. आणि याला जेव्हा मी रन केलं तर बघा ॲपल बनाना मँगो 10, 20, 30, 40, 50, नंतर 50ला प्रिंट केलं, 2 हॅलो 2.5 आणि ट्रू हे सगळे काय आपले प्रिंट इथे झाले. काय सगळे आपले इथं प्रिंट झाले. तर याला काय म्हणता, याला म्हणता आपण स्ट्रिंगचं डिक्लेरेशन. आणि तिन्ही वेने कसं स्ट्रिंग डिक्लेअर करता हे आता तुम्हाला समजलेलं असेल. चालू आता आपण पुढच्या नेक्स्ट पॉईंटवर. लिस्ट कशी क्रिएट करायची हे तुम्हाला समजलं. तुम्ही सिंगल एलिमेंटला पण ॲक्सेस करू शकता. जसं की आता या इंडेक्सिंग काय कन्सेप्ट ही तुम्हाला शिकावं लागेल. त्याच्या आधी इंडेक्सिंग कशी होते याची, जसं की ॲपल बनाना आणि फ्रूट्स. तर ॲपलला जसं ॲरेमध्ये इंडेक्स दिला जातो तसंच इथं पण काय 0, 1, 2 असा इंडेक्स दिला जातो. लिस्टमधल्या प्रत्येक एलिमेंटला इंडेक्स नंबर असतो आणि इंडेक्सिंग कुठून स्टार्ट होते, 0 पासून स्टार्ट होते. मग 0 कोणाला दिला जातो, त्या ॲपलला दिला जातो. बनानाला काय दिला जातो, 0च्या नंतर काय येतो 1, नंतर मँगोला काय देतो 2 देतो. तुम्हाला जर डायरेक्टली प्रिंट करायचं ना असं पण प्रिंट करू शकता तुम्ही, फ्रूट्स ऑफ 0, फ्रूट्स ऑफ 1, फ्रूट्स ऑफ 2. तर डायरेक्टली ॲपल बनाना मँगो इथं काय डायरेक्टली प्रिंट होऊन जाते. तुम्ही म्हणशाल सर आम्हाला नाही इम्प्लिमेंट करून दाखवा. इम्प्लिमेंट करणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. इथे काय झालं, मी काय करतो, मला इन जनरल डायरेक्टली फ्रूट्स ही बाकीच्या गोष्टी ना ही काढून टाकतो. ही बाकीचे ना मला आता यांना मी काढून टाकतो. नंतर ती गर्दी खूप होऊन जाते. जे झालं ते आता तुम्ही माझ्यासोबत टाईप करत असाल अशा अपेक्षा करून मी चालतो. 0वर प्रिंट केलं काय येईल रे, 0वर प्रिंट केलं तुम्ही म्हणशाला ॲपल. मग प्रिंट्स ऑफ मी काय केलं, फ्रूट्स ऑफ काय केलं, फ्रूट्स ऑफ काय केलं 1 केलं तर काय येईल मला. आणि प्रिंट काय केलं मी, फ्रूट्स ऑफ काय 2 जर केलं तर मला सांगा काय रिझल्ट येईल. तर तुम्ही म्हणजे सर 0 केलं तर इथं रिझल्ट येईल ॲपल, 1 केलं तर बनाना येईल आणि 2 केलं तर काय मँगो आपल्या इथे येईल. काय येईल, मँगो आपल्या इथे येईल. मग याला मी रन केलं तर बघा आपलं आउटपुट काय आलं, ॲपल बनाना मँगो. पण आता एका सिंगल याच्यात आलं का, तो नाही वेगवेगळे आले का, कारण तुम्ही सिंगल एलिमेंट काय करता इथे ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करा. डायरेक्ट मी फ्रूट्सला गेला तर काय
ॲपल बनाना मँगो डायरेक्टली जसे कसे आले असते वरती जसं आउटपुट आलेले अशा फॉर्ममध्ये आपलं आलं असतं आउटपुट आलं ना. तर हे झालं काय, हे झालं आपलं काय सिम्पली की तुम्ही ॲक्सेस पण कसं करू शकता, इंडेक्सिंग पण काय राहते हे पण तुम्हाला समजलं. नेक्स्ट काय आता ॲक्सेसिंग नंतर नेक्स्ट काय, नेक्स्ट आहे की निगेटिव्ह इंडेक्सिंग पण पॉसिबल आहे. निगेटिव्ह इंडेक्सिंग म्हणजे काय रे, मी आता स्ट्रिंगमध्ये शिकवले, ज्यांनी स्ट्रिंगचं लेक्चर नाही बघितलं त्यांना नसेल माहिती, पण स्ट्रिंगमध्ये आपण सगळ्या गोष्टी जशा घेतल्या तसे ऑलमोस्ट फंक्शन इथं आहे, फक्त थोडासा डिफरन्स आहे ते तुम्हाला रिमेंबर जसं जसं प्रॅक्टिस कराल तसं तसं कन्सेप्ट पण तुमच्या अजून जास्त स्ट्रॉंग होत चालते. आलं ना. निगेटिव्ह इंडेक्स म्हणजे काय असतं, निगेटिव्ह इंडेक्स म्हणजे शेवटून आपण काय करतोय, शेवटून काय करतोय मोजायचं काम करतोय. शेवटून मोजायचं काम म्हणजे कसं रे की तुम्ही शेवटून नाही ना -1 सगळ्यात शेवटचा एलिमेंट राहतो त्याला -1 देता, तुम्ही काय देता -1 देता. कसं रे -1 कसं देता, -1 कसं देता, हा जो मँगो आहे ना याला -1 देते, नंतर बनानाला -2 आणि ॲपलला -3. प्रिंट फ्रूट ऑफ -1 म्हणजे काय, मँगो आपला प्रिंट होईल. प्रिंट फ्रूट ऑफ -2 तर बनाना आपला प्रिंट होईल. प्रिंट फ्रूट ऑफ -3 तर ॲपल आपला प्रिंट होईल. असे काय सगळेचे सगळे एलिमेंट काय आपल्या इथे प्रिंट होऊन लागतील. काय सगळे एलिमेंट प्रिंट होऊन लागतील. तुम्ही म्हणशाल सर 0, 1, 2 पण पॉसिबल आहे, निगेटिव्ह इंडेक्सिंग पण पॉसिबल आहे. हो, पायथॉनमध्ये ही कन्सेप्ट आपले दोन्ही वेनी पॉसिबल आहे. आता मी काय करतो, यांना काढून टाकतो. काय करतो, यांना काढून टाकतो आणि याच्या जागी काय लिहितो मी, प्रिंट काय लिहितो, प्रिंट लिहितो मी फ्रूट्स ऑफ काय -1. -1 झाल्यावर काय येईल, प्रिंट काय होईल सांगा बरं, प्रिंट फ्रूट्स ऑफ -2. नंतर काय होईल रे, प्रिंट काय प्रिंट होईल, फ्रूट्स ऑफ काय -3 आपल्या इथं प्रिंट होईल. काय -1, -2, -3 आपले तिघं जण इथं प्रिंट. जर तुम्ही अशी इंडेक्सिंग देत असाल तर -1 म्हणजे काय मँगो प्रिंट होईल, -2 म्हणजे काय बनाना आणि -3 म्हणजे काय आपला ॲपल प्रिंट होईल. तर निगेटिव्ह इंडेक्सिंग पण कशी होती ते पण मी तुम्हाला सांगितली. सगळ्यात पहिले काय प्रिंट झालं, मँगो आपला प्रिंट झाला, नंतर बनाना झालं, नंतर ॲपल आपलं प्रिंट झालं. का, कारण इंडेक्सिंग -1 म्हणजे कोणता हा, -2 म्हणजे कोणता हा, नंतर -3. तर निगेटिव्ह इंडेक्सिंग पण काय पायथॉनमध्ये पॉसिबल आहे आणि कसं ॲक्सेस करायचं हे पण तुम्हाला मी इथे सांगितलं आहे. आलं. आता त्याच्यानंतर पुढची जे आहे, पुढचं निगेटिव्ह इंडेक्सिंग झाल्यानंतर लिस्टमध्ये तुम्ही स्लायसिंग पण करू शकता. आता स्लायसिंग म्हणजे काय, छोटासा पार्ट काढणं, जसं पिझ्झा म्हणून छोटासा पार्ट घेतो ना आपण, तसं सेम स्लायसिंग ही काय तुम्ही लिस्टमध्ये पण करू शकता. म्हणजे की तुम्ही लिस्टचा काही भाग काढू शकता, जसं सब लिस्ट तयार करू शकता. जसं की आता हे 10, 20, 30, 40 आणि 50 ही काय पूर्ण आपली लिस्ट आहे. त्या लिस्टमधून तुम्ही जर 1 to 4 केलं तर याचं मिनिंग काय राहतो रे, आता ज्यांनी ॲरे केलेलं त्यांना स्ट्रिंग केलेलं त्यांना माहीत असेल कसं करायचं. 1 to 4 म्हणजे काय 0, 1, 2, 3 आणि 4. तर याचा जो राहतो स्टार्ट आणि एक एंड असतो, स्टार्ट आणि एंड असतो. आणि स्टार्ट म्हणजे काय 1 मग काय 20. तर 1, 2 आणि 3 पर्यंत जायचं, लास्टच्या 4 पर्यंत आपल्याला नाही जायचं. एंडला काय करायचं, एंड -1 पर्यंत जायचं राहतं आपल्याला. एंड पर्यंत घ्यायचं का नाही, एंड पर्यंत आपल्याला येणार नाही. म्हणजे याचं आउटपुट काय रे, याचं आउटपुट 1 to 4 म्हणजे 20, 30, 40. म्हणून इथं आउटपुट काय आलं आपलं 20, 30, 40 आपलं आउटपुट आहे. तसंच मी काय केलं, समजा तुम्ही काय केलं की स्टार्टिंग इंडेक्सेस पास नाही केलं, म्हणजे काय नंबर्स इथं काय पास नाही केला तुम्ही, काही पासच केलं नाही, डायरेक्टली तुम्ही काय केलं एंडवाला इंडेक्स दिला 3 वाला. म्हणजे काय स्टार्टिंगला बाय डिफॉल्ट काय चालला जातो, स्टार्टिंगला बाय डिफॉल्ट चालला जातो 0. इथं काय चालला जातो 0. मग तो काय करतो 0 पासून तर 2 पर्यंत, कारण 3 पर्यंत जायचं राहतं का आपल्याला नाही. सिंटॅक्स काय सांगतो आपल्याला, स्टार्ट पासून तर एंड -1 पर्यंत आपल्याला जायचं आहे. म्हणजे काय 0, 1 आणि 2 3 पर्यंत जायचं आहे का आपल्याला नाही. 0, 1, 2 वर काय 10, 20, 30. तर माझा आउटपुटमध्ये काय येईल 10, 20, 30 आपल्या तिघं जण आउटपुटमध्ये येतील. तसंच नंबर्स 2 पासून जर तुम्ही स्टार्ट केलं आणि एंडवाला पास नाही केला तर बाय डिफॉल्ट तो काय समजून घेतो, जेवढी स्ट्रिंगची लेंथ आहे ना तेवढंच काय माझा एंडवाला पॉईंट असेल. जर तुम्ही पास नाही केला तर काय बाय डिफॉल्ट तो काय समजून, जेवढी स्ट्रिंगची लेंथ आहे ना तेवढेच आपले. आता स्ट्रिंगची लेंथ म्हणजे किती नंबर ऑफ एलिमेंट आहे, 1, 2, 3, 4, 5. इथं बाय डिफॉल्ट काय पास होतो 5. म्हणजे 2 पासून स्टार्ट केलं तर काय प्रिंट होईल 30, 40 आणि 50. लेंथ पास केली ना तुम्ही इंडेक्सिंगनुसार. लेंथ म्हणजे काय त्याचं एंड -1 म्हणजे काय शेवटचा एलिमेंट राहतो. म्हणून काय झालं 30, 40, 50 आपला येणार आहे. कारण लेंथ म्हणजे काय 1, 2, 3, 4, 5. पण जे इंडेक्सिंग कुठून स्टार्ट करतो 0 पासून. त्याच्यामुळे काय ही पूर्ण एलिमेंट जेवढे
तुम्ही जिथून स्टार्ट केले 2 3 4 5 पर्यंत सगळे काय इथे होऊन लागेल. कारण का इथं बाय डिफॉल्ट काय जेवढी स्ट्रिंगची लेंथ आहे जेवढे नंबर ऑफ एलिमेंट आहे तेवढाच काय इथं बाय डिफॉल्ट पास होत असतो जर तुम्ही पास केला नाही. आलं ध्यानात. जसं की असं समजा की इथं काय 1 to 4 झालं, कोलन 3 झालं, नंतर काय की इथं बाय डिफॉल्ट 0 पास होतं. मग 0 पासून तर एंड -1, 0 पासून तर 2 पर्यंत जेवढे तेवढे प्रिंट होतील. आणि तुम्ही जर 2 पासून स्टार्ट केला आणि नंतर एंडवाला पास नाही केला तर बाय डिफॉल्ट तो काय समजून घेतो, बाय डिफॉल्ट हे समजून घेतो की 0 1 2 3 4 ही झाली इंडेक्सिंग. पण एलिमेंट किती 1 2 3 4 5 ही झाली त्याची लेंथ. मग बाय डिफॉल्ट इथं काय असतं माहिती का, लेंथ ऑफ दी काय नंबरची जेवढी लेंथ आहे तेवढी तिथं बाय डिफॉल्ट पास होते. नंबरची लेंथ काय आहे रे 1 2 3 4 5 5 आहे तर मग इथून काय 2 पासून तर 4 पर्यंत जाईल. कारण काय एंडला आपल्याला स्किप करायचं होतं. 2 पासून 4 पर्यंत काय होईल 30 40 50 आपल्या इथं प्रिंट होईल. आलं ना. तर लिस्ट स्लाइसिंग कसं करता हे पण तुम्हाला मी इथं शिकून दिलं. प्रिंट कसं करता ते पण सांगितलं. आता लिस्टला स्लाइस जर करायचं आहे तुम्हाला तर सिम्पली काय करायचं आहे तुम्हाला, प्रिंट काय केलं मी स्लाइसिंग करताना काय करतो आपण नंबर्स. आपलं आता इथे काय फ्रूट्स आहे तर फ्रूट्सच ठेवतो थोडा वेळ. फ्रूट्सचं काय करा तुम्ही 1:4 करा. 1: आता 4 तर नाही म्हणजे काय 1 पासून तर मी काय केलं 4 करून दिलं आणि इथे अजून एक फ्रूट ॲड केलं. जसं की फ्रूट काय ॲड केलं मी पायनॅपल. मी इथं ॲड केलं तर इथं काय होईल पायनॅपल ॲड केलं मग इथं काय होईल आता 1 पासून तर 4 पर्यंत इथे किती 0 1 2 3 इथं काय पास होईल. इथं बघा काय झालं 0 1 2 आणि 3 तर काय 1 पासून तर 4 पर्यंत म्हणजे काय एंड -1 म्हणजे बनाना मँगो आणि पायनॅपल हे तिघं काय होतील आता तिथं प्रिंट होतील. इथं तिघं प्रिंट होतील. बघायचं तुम्हाला आउटपुटमध्ये बघा. आउटपुटमध्ये काय आलं बनाना मँगो आणि पायनॅपल हे तिघं काय झाले लास्टचे प्रिंट झाले कारण तुम्ही काय 4 पर्यंत पास केलेले. तुम्ही म्हणजे सर आता मला काय करा तुम्ही प्रिंट डायरेक्टली ना मी इथं काय करतो फ्रूट्सला काय करतो फ्रूट्सला इथे ना स्टार्टिंग इंडेक्स पास करत नाही डायरेक्ट एंडिंगवाला इंडेक्स आहे ना 3 टाकून देतो मी. एंडिंगवाला इंडेक्स काय टाकतो 3 टाकतो आणि स्टार्टिंगवाला इंडेक्स नाही टाकला तर काय होईल माहिती का 0 1 2 जेवढे आहे ना तेवढे सगळे आपले प्रिंट होऊन जातील. कारण एंडवाला म्हणजे काय एंड -1 पर्यंत जायचं राहतं ना. इथं आपलं आउटपुट काय येईल इथं आउटपुट बघा ॲपल बनाना मँगो असे 3 आउटपुट आले. ॲपल बनाना मँगो हे 3 आउटपुट आले. 0वर काय ॲपल आहे, 1वर काय बनाना आहे, 2वर काय मँगो. तर ॲपल बनाना मँगो हे 3 काय आपले इथं प्रिंट झालेलं आहे. समजलं. तर हे झालं काय बेसिक आपल्या लिस्टचं एक्झाम्पल. अजून एक सांगितलं होतं तुम्हाला कोणता वे होता तो प्रिंट. जर मी काय केलं फ्रूट्स ऑफ जर मी काय केलं स्टार्टिंगवाला इंडेक्सच पास केला आणि एंडिंगवाला जर पास केला नाही तर एंडिंगवाला बाय डिफॉल्ट काय समजून घेतो या पूर्ण स्ट्रिंगची लेंथ म्हणजे 1 2 3 4 तर बाय डिफॉल्ट इथे काय पास होईल 4 माझा पास होईल. म्हणजे मी जर इथं काय पास जरी नाही केला तरी 4 आणि बाय डिफॉल्ट 4 पास झाला म्हणजे काय 0 कुठून स्टार्ट केलं 2 पासून तर 2 3 आणि नंतर एंडवाला इन्क्लूड करणार आहे का नाही एंडमध्ये काय 4 आहे. मग एंडवाला बाय डिफॉल्ट काय लेंथ ऑफ दी त्या पूर्ण याची लिस्टची लेंथ म्हणजेच काय आपला एंडवाला पॉईंट असेल तर लेंथची लिस्ट किती 4 आहे तर म्हणजे तो 0 to 3 पर्यंत किंवा जिथून स्टार्ट केला तिथून 3 पर्यंत जाऊ शकतो ना. म्हणून याचं आउटपुट काय येईल याचं आउटपुट बघा 2 आणि 3वर म्हणजे मँगो आणि पायनॅपल हे 2 आउटपुट आपले येणार आहेत. मँगो आणि पायनॅपल आपलं आउटपुट इथं आलं द्या ना. तर याला कसं आपण स्लायसिंग करतो ही पण गोष्ट तुमची आता इथे क्लिअर झालेली. आता नेक्स्ट आपण बघू काय नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे स्लायसिंग नंतर आपला पुढचा पॉईंट येतो चेंजिंग अँड अपडेटिंग. की स्ट्रिंग ही म्युटेबल नव्हती स्ट्रिंग काय इम्युटेबल होती की त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली असं काही असाइनमेंट आहे ना स्ट्रिंगमध्ये करू नव्हते शकत काय स्ट्रिंगमध्ये करू नव्हते शकत. पण लिस्टमध्ये तुम्ही डायरेक्टली चेंज करू शकता. म्हणजे ॲपल बनाना मँगो असे 3 दिलेले तुम्ही डायरेक्टली 1वर जाऊन 1 म्हणजे काय 0 1 या बनानाच्या जागी तुम्ही ग्रेप्स जर टाकलं नाही हे पॉसिबल आहे. म्हणून लिस्टला काय म्हणतात म्युटेबल काय म्हणतो आपण त्याला इथं बघा म्हणून त्याला काय म्हणतात म्युटेबल आपण असं म्हणतो की हा म्युटेबल आहे वर्ड म्युटेबल डेटा टाईप डेटा स्ट्रक्चर आहे असं म्हणू शकता तुम्ही. आलं ना. तशी स्ट्रिंग आहे का नाही स्ट्रिंग इम्युटेबल होतं आपण बघितलं तिथं काय एरर येत होतं. जर मी काय अपडेट करायचा प्रयत्न केला तिथं काय होत होतं एरर आपलं येत होतं. पण लिस्टमध्ये हे पॉसिबल आहे कसं ॲपल बनाना मँगो हे 3 झाले तर तुम्ही 1वर जाऊन काय केलं ग्रेप्स केलं तर तुम्ही परत फ्रूट्सला प्रिंट करायचा प्रयत्न केला तर तुमचं काय मिळणार माहिती का 1वर काय मिळेल बनानाच्या ऐवजी तुम्हाला ग्रेप्स इथे मिळेल. तुम्ही म्हणजे सर याला नाही इम्प्लिमेंट करून दाखवा तेव्हाच आमचं लक्षात येईल. मी काय केलं
इथं जो 1 नंबर आहे ना त्याच्या जागी काय केलं, प्रिंट. आधी तुम्हाला फ्रूट्सला प्रिंट करून दाखवतो. फ्रूट्सला प्रिंट केलं तेव्हा बघा काय आलं आउटपुट. फ्रूट्सला तेव्हा प्रिंट केलं तेव्हा काय आलं, ॲपल, बनाना, मँगो आणि पायनॅपल आपलं आलं. आता मी काय करतो फ्रूटच्या 1 वाल्या पोझिशनला किंवा 1 वाल्या पोझिशनला काय टाकतो मी, इथे टाकतो मी ग्रेप्स. तर काय ग्रेप्स टाकलं मी आणि मी परत फ्रूट्सला प्रिंट करतो. तर आता काय येईल मला सांग, प्रिंट काय येईल, फ्रूट्सला मी इथं प्रिंट केलं तर आता काय येईल, आता इथं बघा आता येईल इथं ॲपल, बनाना, मँगो, पायनॅपल. ॲपल, बनाना, मँगो, पायनॅपल प्रिंट झाले. नंतर तुम्ही परत 1 वर काय टाकला, ग्रेप्स टाकला आणि तेव्हा तुम्ही परत त्याला प्रिंट करायचा प्रयत्न केला तर काय आलं, ॲपल, ग्रेप्स, मँगो, पायनॅपल. ॲपल, ग्रेप्स, मँगो, पायनॅपल. तर असा चेंजेस पण तुम्ही करू शकता. आणि म्हणूनच लिस्टला काय म्हटलं जातं, म्युटेबल डेटा टाईप असं म्हटलं जातं, म्युटेबल डेटा स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. समजलं. इम्युटेबल म्हणजे जसं स्ट्रिंग जर असती ना, तुम्ही याला इथे चेंज नसते करू शकला. तुम्ही बघितलं असेल तेव्हा एरर आले असेल. ज्यांनी स्ट्रिंगचं लेक्चर नाही बघितलं, आधी स्ट्रिंग बघा आणि लिस्ट बघा, खूप इझी जाईल तुम्हाला. भले नसेल बघितले तरी पण आता बघून घ्या, आलं ना. तर हे झालं आपलं काय, लिस्टमध्ये चेंजिंग आणि अपडेटिंग कशी करता हे पण तुम्हाला समजलं. आता तुम्ही काही फंक्शन आहे जसे तिथे सांगितलं अपेंड करायचं. अपेंड म्हणजे काय, जर तुमची स्ट्रिंग काय दिसते, ॲड 1 एलिमेंट ॲट दी एंड, म्हणजे ॲपल, बनाना. तुम्ही लास्टला जर तुम्हाला काय ॲड करायचं असेल तर मँगो जाऊन कुठं ॲड होईल इथं. तुम्ही जर एव्हा फ्रूट्स डॉट अपेंड मँगो केलं, तुम्ही फ्रूट्सला परत प्रिंट केलं तर ॲपल, बनाना, मँगो आपण इथं असे हे आपले ॲड झालेले. मी काय करतो आता याला इथं पहिल्यांदा तुम्हाला प्रिंट करून दाखवतो. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही प्रिंट करशाल तर ऑब्वियसली काय रिझल्ट येणार आहे, रिझल्ट येईल तुमचा ॲपल, बनाना, मँगो, पायनॅपल हा आपला रिझल्ट येतो. आता मी काय करतो याला की लास्टला आहे ना, लास्टला मला परत काय करायचं, ॲपल ॲड करायचं. मग कसं ॲड करतो मी, फ्रूट्स डॉट अपेंड काय केलं, अपेंड. आणि काय अपेंड करायचं मला परत ॲपल ॲड करायचं याच्यामध्ये. काय परत ॲपल ॲड करायचं. मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये डुप्लिकेट्स अलाउड आहे लिस्टमध्ये. आणि मी परत याला काय करतो, प्रिंट काय करतोय, त्या फ्रूट्सला प्रिंट करतोय. प्रिंट करतोय. तर माझं आउटपुट काय रे, आउटपुट येईल माझं इथं बघा, 1 वाढला का नाही, ॲपल परत लास्टला ॲड झाला का नाही. फ्रूट्सला मी परत प्रिंट केलं, अपेंड करून काय केलं, प्रिंट केलं. पहिले ॲपल, बनाना, मँगो, पायनॅपल होतं, आता त्याच्या जागी लास्टला अजून एक ॲड झालं, काय फ्रूट्स आपला इथे ॲड होऊन गेलं. आलं ना. तर अपेंड कसं करता हे पण तुम्हाला समजलं. एक नवीन डेटा तुम्ही लास्टला ॲड करू शकता. कुठे, लास्टला ॲड करू शकता. कोणते, अपेंडच्या फंक्शनच्या मदतीने. एक राहतो इन्सर्टमध्ये काय तुम्हाला एक स्पेसिफिक पोझिशन पण मेन्शन करावं लागते की तुम्हाला कुठे इन्सर्ट करायचं आहे. जसं की हा काय 0 आणि 1, तुम्ही 1 वर टाकलं, पहिलं काय बनाना आहे पण त्याच्या जागी तुम्हाला ग्रेप्स टाकायचं, तर काय 1, फ्रूट्स डॉट इन्सर्ट 1, ग्रेप्स असं केलं. तुम्ही डबल त्या फ्रूट्सला प्रिंट केलं तर बघा ॲपल, ग्रेप्स आणि बनाना आपले इथे प्रिंट झालेले. काय 3 आपले इथं प्रिंट झालेले. मी काय करतो आता इथं आहे ना, इथं काय करतो, हे काढून टाकतो आणि मला काय करायचं आहे, इन्सर्ट करायचं. कशाला मला इन्सर्ट करायचं आहे, फ्रूट्स डॉट इन्सर्ट. काय इन्सर्ट करायचं आहे, इन्सर्टमध्ये सगळ्यात पहिलं मी टाकलं की मला 1 जो बनाना आहे ना त्याच्या जागी पास करायचं, काय ग्रेप्स मला पास करायचे. काय करायचे, ग्रेप्स मला पास करायचे. आणि जेव्हा मी याला प्रिंट केलं, याला मी करतो डन आणि याला मी परत रन केलं, तर हे बघा इथं काय आहे, बनाना आहे पण दिसतं आणि काय दिसतं मला ग्रेप्स. म्हणजे हा काय झाला, इन्सर्ट झाला. आणि काय तुम्ही एक स्पेसिफिक इंडेक्स पास करता आणि इंडेक्सनुसार काय होतं तो तिथे इन्सर्ट होतो. जर मी इथे काय केलं, 2 केलं असतं तर आता काय प्रिंट झालं असतं, 2 केलं असतं तिथे बघा ॲपल, बनाना तसंच राहिलं असतं. आणि 2 वर काय मँगो होते, त्या मँगोच्या जागी काय आपलं काय ग्रेप्स, आपलं मँगोच्या जागी काय ग्रेप्स आपलं प्रिंट झालं असतं. आणि तुम्ही बघा ॲट एक्झॅक्ट नाही झालं, इथं काय झालं, ॲट एक्झॅक्ट झालं का नाही. तुम्ही बघा काय झालं, ॲपल, ग्रेप्स, बनाना, मँगो आणि पायनॅपल. इन्सर्ट म्हणजे काय, नवीन इलिमेंट तुम्ही इन्सर्ट करता त्याच्यामध्ये. अपेंड म्हणजे काय, ॲड करताय. तसं इन्सर्टमध्ये काय, तुम्ही आता हा जो 2 आहे ना, तर 2 वर जाऊन काय केलं, तुमचं ग्रेप्स जाऊन इन्सर्ट होईल, पण तो मँगो जाणार आहे का आपला, नाही. मँगो काय होतं, पुढे शिफ्ट होतो. तुम्ही बघा नवीन इलिमेंट ॲड करतोय आपण, काय 2 वर जाऊन ग्रेप्स ॲड होतं, पण मँगो आणि पायनॅपल काय सेम टू सेम तसेच राहत आहे. रिप्लेस होतो का नाही. आपल्याला अपडेट करायचं असेल डायरेक्टली पोझिशन जाऊन अपडेट करू शकतो, पण अपेंड लास्टला आपण जाऊन इन्सर्ट करू शकतो. आणि इन्सर्ट नावाचं फंक्शन एक कोणत्या स्पेसिफिक इंडेक्सला जाऊन तुम्हाला पास करायचं हे तिथं मेन्शन केलं जातं. आलं ना. हे झालं आपलं काय, हे झालं आपलं इन्सर्टवालं फंक्शन.
नेक्स्ट काय इन्सर्ट नंतर पुढचं फंक्शन आहे एक्सटेंड. एक्सटेंड म्हणजे काय दोन वेगवेगळ्या तुम्ही जर ॲपल बनाना आहे त्याच्यासमोर मँगो ऑरेंजचं दुसरं बनवलं तर तुम्ही काय करू शकता सिम्पली फ्रुट्स डॉट एक्सटेंड आणि त्याच्या पुढे काय करा मोरला ॲड करा आणि परत फ्रुट्सला प्रिंट करा. तर तुमच्या फ्रुट्समध्ये काय ॲपल बनाना मँगो ऑरेंज सगळे काय दोन मिक्स तुम्ही करू शकता. एक्सटेंड तुम्ही लिस्टला करू शकता. सिम्पली काय एक सिम्पल फंक्शन आहे. काय करायचं आहे तुम्हाला जसं की आता काय मी अजून एक बनवतो काय मोर नावाची एक अजून एक लिस्ट बनवतो. त्याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये मी टाकतो ऑरेंज टाकलं मी. आता हा ऑरेंज मला काय करायचं आहे याच्या पुढं एक्सटेंड करायचं आहे. तर एक्सटेंड दोन डिफरंट लिस्टला तुम्ही काय एक सोबत हे करू शकता. मला टाकायचं तो कशामध्ये फ्रुट्समध्ये टाकायचं डॉट एक्सटेंड नावाच्या फंक्शनमध्ये काय टाकायचं मला इथं मेन्शन करायचं की जे मोरमध्ये ते काय करा तुम्ही आता फ्रुट्समध्ये टाका आणि त्या फ्रुट्सला परत प्रिंट करा. तर तुम्ही बघा लास्टला तुम्हाला काय ऑरेंज ॲड झालेलं दिसेल. लास्टला काय दिसेल तुम्हाला ऑरेंज ॲड झालेलं दिसेल. इथं बघा लास्टला काय दिसलं ॲपल बनाना मँगो पायनॅपल. पण त्याच्यानंतर तुम्हाला मी डॉट एक्सटेंडमुळं काय झालं हा ऑरेंजसुद्धा इथं ॲड झाला आणि नवीन आपली लिस्ट काय झाली फ्रूटमधली लिस्ट बघा ॲपल बनाना मँगो पायनॅपल ऑरेंज हे सगळे काय झाले इथं आपले प्रिंट झाले. सगळे काय झाले आपले इथं प्रिंट झाले. तर एक्सटेंड ॲड मल्टिपल एलिमेंट्स तुम्ही काय एकासोबत खूप सारे एलिमेंट मँगो ऑरेंज असे मल्टिपल एलिमेंटला तुम्ही ॲड करू शकता. सिंगल एलिमेंटला पण तुम्ही ॲड करू शकता. तर एक्सटेंड नावाची एक मेथड आहे. तसंच आपल्याला डेटा जर रिमूव्ह करायचा असेल तर रिमूव्ह करण्यासाठी डॉट रिमूव्ह जे तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे इथून रिमूव्ह काय करायचं आहे बनाना मला रिमूव्ह करायचं तर काय फ्रुट्स डॉट रिमूव्ह बनाना जर केलं तर आपलं काय डबल तुम्ही फ्रुट्सला प्रिंट केलं तर काय ॲपल आणि मँगो हे दोनच तुम्हाला दिसतील. काय दिसेल हे दोनच तुम्हाला दिसतील. मी काय करतो त्याला काढून टाकतो आणि इथं काय केलं फ्रुट्स डॉट रिमूव्ह कोणाला रिमूव्ह करायचे मला नाही ॲपलला रिमूव्ह करायचे ॲपलला रिमूव्ह करायचे. तुम्ही ॲपलला रिमूव्ह केला आणि परत मला परत प्रिंट करून बघायचे कशाला फ्रुट्सला प्रिंट करून बघायचे. फ्रुट्सला काय करायचं प्रिंट करून बघायचे. तर इथं बघा काय होईल ॲपल आपला याला करतो क्लिअर मी आणि परत दाखवतो तुम्हाला. इथं बघा ॲपल आपला रिमूव्ह झाला नवीन काय भेटली तुम्हाला बनाना मँगो पायनॅपल हे तीनच आपले काय इथं उरलेले आहे आले ना. तर हे झालं आपलं काय हे काय आपलं झालं रिमूव्हवालं फंक्शन. काय झालं रिमूव्हवालं फंक्शन. तर रिमूव्ह फ्रॉम द लिस्ट. त्याच्यानंतर पॉप नावाचं पण आहे पॉप पुश आणि पॉप पण आपला असेल. जसं की फ्रुट्स डॉट पॉप म्हणजे काय तुम्ही 1 इंडेक्सवर जो इलेमेंट आहे 1 व काय बनाना आहे तुम्ही त्याला पॉप करा. पॉप म्हणजे काय डिलीट करा रिमूव्ह करा बाय इंडेक्सिंग. मग तुमचं काय होईल माहिती का तुम्हाला सिम्पली काय करायचे तुम्हाला इथं फक्त पास करायचे रिमूव्हच्या जागी काय पास होईल माहिती का रिमूव्हच्या जागी काय POP पॉप आणि याच्यामध्ये तुम्हाला त्याचा इंडेक्स पास करायचं आहे. इंडेक्स म्हणजे काय आता मला ना जो मँगो किती इंडेक्सला आहे 0 1 2 तर मला आहे ना हा मँगो काढून टाकायचा आहे आणि मला परत प्रिंट करून बघायचं आहे. तिथं बघा काय झालं ॲपल बनाना आणि पायनॅपल मँगो कुठं गेला उडून गेला आला ना मँगो आपला उडून गेला. काय केलं मी फक्त इंडेक्स तिथं पास केलं. काय केलं इंडेक्स पास केलं. हे झालं आपलं काय पॉपवालं म्हणजे की तुम्ही एखादा एलिमेंट रिमूव्ह पण करू शकता. तसं क्लिअरनी काय पुरीच्या पुरे तुमच्या लिस्टमध्ये सगळे तुम्ही काय क्लिअर करू शकता. सगळे एलिमेंट काय क्लिअर करू शकता. तर काय करू शकतो मी इथं काय डॉट क्लिअर जर टाकलं आणि परत याला काय केलं प्रिंट केलं मी कशाला प्रिंट केलं फ्रुट्सला प्रिंट केलं. तर इथं बघा काय आलं आपली एम्प्टी लिस्ट दिसते का लास्टला तुम्हाला एम्प्टी लिस्ट दिसते कारण की सगळे काय झाले आपले इथं क्लिअर इथं होऊन गेले काय सगळे आपले क्लिअर होऊन गेले. तर हे झालं काय तुम्ही रिमूव्ह कसं करू शकता ॲड कसं करू शकता सगळ्या गोष्टी मी इथं सांगितलेल्या आहे. आता लूपच्या थ्रू पण लिस्ट प्रिंट करू शकतो. आता जेव्हा मी लूप शिकवेल अजून 1-2 लेक्चर लिस्ट आणि उद्या टपलचं होईल आणि परवा आपलं काय जे होईल फॉर लूपचं जे लेक्चर होईल त्याच्यामध्ये तुम्हाला मी लिस्ट कसं प्रिंट करायचं टपल कसं प्रिंट करायचं लूपच्या थ्रू ते पण शिकवणार आहे. त्याच्यामुळे मी ती लेक्चर पुढं घेतलं आलं त्यांना. तर लूप थ्रू तुम्ही लिस्ट कसं प्रिंट करू शकता हे पण नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगेल. आणि नंतर चेक ही आयटम इज एक्झिस्ट म्हणजे की हा स्पेसिफिक आयटम ह्या लिस्टमध्ये आहे की नाही. जसं बनाना इन फ्रुट्स आहे का हो आहे ही कंडिशन जर आपली ट्रू झाली तर काय येस बनाना इज प्रेझेंट असं आपलं प्रिंट होईल. काय इफ काय एक बघून घ्या एवढं आपल्याला प्रोजेक्टमध्ये यूज होतील अशा कन्सेप्ट. इफ काय मला इथे चेक करायचं आहे की बनाना इन काय कशामध्ये चेक करायचं इफ बनाना इन कशामध्ये रे फ्रुट्समध्ये काय फ्रुट्समध्ये जर असेल तुम्हाला एक मेसेज द्यायचा आहे येस
इट इज प्रेझेंट, इट इज अ प्रेझेंट, किंवा तुम्ही म्हणू शकता अवेलेबल, इट इज अवेलेबल. आलं ना. बनाना इन फ्रूट्स असं असेल तर आपलं काय इट इज अवेलेबल असा मेसेज दिसला पाहिजे. जर मी याला प्रिंट केलं तर बघा येस इट इज अवेलेबल, का बनाना कुठे आहे इथे आहे, तर तुम्ही डायरेक्टली याला प्रिंट पण करू शकता. आलं ना. अशा एक्स्ट्रा गोष्टी आहे मी सांगत चालतो, कारण की कोणालाच असं वाटायला नको की काय आपलं काहीतरी सुटतंय. सगळ्या गोष्टी काय इथं कवर आपल्या झाल्या पाहिजे. मेन समजणं आहे, सिंटॅक्टिकली समजणं आहे आणि लॉजिकली तुम्हाला समजणं जास्त इम्पॉर्टंट. आलं ना. तुम्हाला जर लेंथ फाइंड करायची असेल तर लेन नावाचं फंक्शन आहे. इन जनरल जसं स्ट्रिंगची लेंथ फाइंड करतो तर सेम तुम्ही लिस्टची पण लेंथ फाइंड करू शकता. काय लेन नंबर्स 10, 20, 30, 40 4 नंबर आहेत तर माझी लेंथ काय येईल 4 आपली. तुम्ही म्हणशाल सर असं नाही, आता नाही हे फ्रूट्स बीट्स काढून टाका आणि एखादा नंबर घ्या बरं, म्हणजे काय आपल्याला थोडं अजून वेगवेगळे शिकल. 10, 20, काय 30, काय केलं 40. मग आता मला याची लेंथ सांगा किती. लेन ऑफ मी काय करतो हे नाव थोडं छोटं करून देतो, नाव छोटं करतो आणि लेन ऑफ काय करा जी नम आहे ना त्याला तुम्ही प्रिंट करा. प्रिंट कसं करशाल, प्रिंट करा तुम्ही. काय प्रिंट करा रे, लेंथ ऑफ कशाची, नमची लेंथ प्रिंट करा. तर किती लेंथ येईल 4. तर आउटपुटमध्ये काय आलं आपलं 4 आउटपुट आलं. दिसतंय 4 आपलं आउटपुट इथं आलेलं आहे. आलं ना. त्याला तुम्ही क्लिअर पण करू शकता, वाटलंच तर परत रन करून बघा 4 आपलं आउटपुट इथं आलेलं. आलं ना. ते झालं आपलं काय लेंथ कशी कॅल्क्युलेट करायची हे पण तुम्हाला शिकवलं. पण एवढ्यावर काम वाटतं का आपलं नाही. आपण डेटा स्ट्रक्चर शिकतोय, आपल्याला अजून सॉर्ट नावाचं पण एक फंक्शन शिकायचं आहे. सॉर्टमध्ये काय, सॉर्ट ही अशी मेथड आहे लिस्टमधील इलिमेंटला असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरने आपण काय अरेंज करू शकतो. म्हणून आहे ना पायथॉनमध्ये इनबिल्ट फंक्शनॅलिटी जास्त आहे आणि म्हणून पायथॉनमध्ये ना लॉजिक बिल्ड करणं थोडंसं अवघड आहे. इथं इनबिल्ट फंक्शनॅलिटी जास्त मला इझी लँग्वेज आहे. तुम्ही डेटा स्ट्रक्चर युजिंग C++ का मोस्टली रिकमेंड करता, कारण तिथं मोस्ट ऑफ दी इनबिल्ट फंक्शनॅलिटीज नाही आहे आणि ते तिथं लॉजिकली तुम्ही जास्त इम्प्रूव्ह होता. पण आता ठीक आहे, पायथॉनचं मोस्ट ऑफ दी यूज आहे तर पायथॉन त्या लेवलनं आपल्याला शिकण्याचं गरजेचं. पण तुम्हाला लॉजिकली जर चांगलं बनायचं असेल तर C++, जावा या लँग्वेज बेस्ट आहे ॲज कम्पेअर टू द पायथॉन. पण असं काही नाही, आता तुम्ही जी शिकता तिला व्यवस्थित करा आणि मग नंतर तुम्हाला पुढं वाटलं की अजून आपल्याला टाईम आहे तर तेव्हा तुम्ही तिकडं मूव्ह करू शकता. आलं ध्यानात. पण ठीक आहे. असेंडिंग ऑर्डर हा ॲरे तुम्हाला काय करायचं सॉर्ट करायचं आहे. तर इन जनरल तुम्ही डायरेक्टली सॉर्ट नावाचं फंक्शन लावता ना तर बाय डिफॉल्ट काय असेंडिंग ऑर्डरमध्ये राहतो. आणि जर तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये प्रिंट करायचं. फक्त काय करायचं माहिती का, रिव्हर्स इज इक्वल टू ट्रू असं लिहून द्यायचं. फक्त काय रिव्हर्स इज इक्वल टू ट्रू लिहून द्यायचं. नंबर डॉट सॉर्ट तर सॉर्टिंग ॲरे आपल्याला प्रिंट मिळेल. आणि नंतर काय केलं मी डिसेंडिंग ऑर्डरमध्ये करायचं असेल तर काय रिव्हर्स इज इक्वल टू ट्रू, तर आपल्या डिसेंडिंग ऑर्डरमध्ये पण काय प्रिंट आपला होऊन जाईल. तुम्ही म्हणशाल सर आहे ना तुम्ही मला ना हे सॉर्ट करायचं ना, मग आधी याला थोडंसं वेगळं करा. 100, 20 इथं करून देतो मी 300 आणि इथं काय करतो 50 करून देतो मी 50. आणि मला काय करायचं आता नम डॉट काय सॉर्ट करून दिलं मी, नम डॉट सॉर्ट. आणि नंतर मी काय करतो या नमला प्रिंट करतो. काय करतो प्रिंट. काय करा तुम्ही त्या नमला प्रिंट करा. नमला जेव्हा तुम्ही प्रिंट करायचा प्रयत्न केला तरी बघा आउटपुट काय आलं असेंडिंग ऑर्डर, म्हणजे सगळ्यात छोटा काय रे 20 आला, त्याच्यापेक्षा थोडा मोठा 50, त्याच्यापेक्षा थोडा मोठा 100 आणि सगळ्यात मोठा काय 300, तो लास्टला गेला. ती झाली असेंडिंग ऑर्डर. पण आता मला काय करायचं आहे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये प्रिंट करायचं आहे. काय आधी असेंडिंग ऑर्डरमध्ये प्रिंट करायचं. इथं मी लिहू शकतो काय असेंडिंग ऑर्डर काय ए मी लिहिलं, त्याच्यापुढं नम मी जॉईन करून दिला किंवा कॉमा देतो. मी काय करतो कॉमा देतो. परत मी काय केलं नम डॉट सॉर्ट आणि इथं काय करतो मी नम डॉट सॉर्टमध्ये रिव्हर्स इक्वल टू ट्रू, रिव्हर्स इज इक्वल टू काय ट्रू असं लिहून दिलं मी. आणि मी परत काय करतो प्रिंट त्या नमला प्रिंट करतो. नमला काय करतो प्रिंट करतो. तर इथं काय लिहितो प्रिंटच्या आधी मी डिसेंडिंग ऑर्डर लिहितो काय DO डिसेंडिंग ऑर्डर आणि कॉमा करून तिथं मेन्शन करतो. तर पहिल्यांदा बघा याला मी क्लिअर करतो आणि क्लिअर केल्यानंतर मी जेव्हा याला प्रिंट केलं तर AOच्या पुढं काय आलं 20, 50, 100 तर 300. हा काय झाला असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट झाला. DO म्हणजे काय तुम्ही डिसेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करता. 300, 100, 50 आणि 20 हे काय डिसेंडिंग म्हणजे सगळ्यात मोठा त्याच्यापेक्षा छोटा त्याच्यापेक्षा अजून छोटा आणि सगळ्यात छोटा आपला लास्टला येऊन लागतो. ते झालं असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरने कसं करतो.
आलं ना. ते झाले लिस्टचे बेसिक फंक्शनॅलिटीज. आणि त्याच्यानंतर आपले आहे हे झाल्यानंतर रिव्हर्स. तुम्ही डायरेक्टली रिव्हर्स पण करू शकता. रिव्हर्स म्हणजे कसं, तिथं काय होतं की डिसेंडिंग ऑर्डरने आपण सॉर्ट केलेले होते. तर रिव्हर्स जर करायचं असेल जसं ॲपल बनाना मँगो आपल्याला रिव्हर्स करायचं तर डॉट रिव्हर्स फंक्शन लावून द्यायचं फक्त. कशावर, तुम्ही जे व्हेरिएबलमध्ये हे सगळे स्टोअर केलेले फ्रूट्स डॉट रिव्हर्स केलं तर रिव्हर्स लिस्ट आपल्याला प्रिंट होऊन जाईल. काय रिव्हर्स लिस्ट प्रिंट होऊन जाईल. आता आपण काय नंबरवर हे करून बघू. हे काढून टाकू. मला काय करायचं आहे, नम डॉट रिव्हर्स आणि मी नमला जर प्रिंट केलं तर रिव्हर्समध्ये काय भेटेल मला. नमला काय केलं, प्रिंट केलं तर रिव्हर्समध्ये काय भेटेल मला. इथं बघा तुम्ही, रिव्हर्समध्ये मला भेटलं 50, 300, 20 आणि 100. 50, 30, 20 आणि 100 आपले काय रिव्हर्समध्ये पण प्रिंट इथं झालेले आलं ना. त्याच्यानंतर अजून हे सॉर्ट झाल्यानंतर रिव्हर्स झाल्यानंतर अजून काय आहे की काउंट ऑफ ऑकरन्स. ज गिवन वर्ड त्या याच्यामध्ये किंवा गिवन नंबर त्या लिस्टमध्ये किती वेळा आलेलं आहे, तुम्ही डायरेक्ट नंबर्स डॉट काउंट केलं तर काय 10, 20, 10 किती वेळा आलेलं आहे, 1, 2, 3 तर 3 वेळेस. तर नंबर्स डॉट काउंट केल्यामुळे 3 वेळेस आलेला हा माझा प्रिंट होऊन जाईल. काय 3 वेळेस आलेला माझा प्रिंट होऊन जाईल. फ्रूट्स डॉट इंडेक्स, या बनानाचा इंडेक्स काय किंवा इंडेक्स आहे 1 तर माझा 1 इथे प्रिंट झाला. काय झालं, 1 आपला प्रिंट झाला. तर हे झालं आपलं काय काउंट आणि इंडेक्स, काउंट अँड इंडेक्स. तर मी इथे काय केलं याला काढून टाकलं आणि इथं लिहिलं मी प्रिंट काय रे नम डॉट काउंट 10 जो आहे त्याचं किती आलेलं आहे, 10 किती वेळा आलेलं आहे इथं. तुम्ही म्हणशील 1 पण वेळा आलेलं नाही. मग रिझल्ट काय येईल आपलं 0. इथं बघा परत करून दाखवतो मला, हे 1 पण वेळा आलेलं नाही तर रिझल्ट काय आलं माझं 0 आलं. पण आता मला बघायचं आहे इथं मी काय करतो 10 ना, आता मी ॲड करतो 3 वेळेस आहे ना किंवा अजून एकदा ॲड करतो 3 वेळेस आहे ना मी आता ॲड करतो. तर तुम्ही बघा आता आउटपुटमध्ये काय येईल 3 माझा आउटपुटमध्ये आलं. नम्स डॉट काउंट काय की गिवन नंबर किंवा गिवन इलिमेंट त्या स्ट्रिंगमध्ये किती वेळा आलेला आहे किंवा त्या लिस्टमध्ये किती वेळा आलेला आहे. स्ट्रिंगच आलं माझं, त्या लिस्टमध्ये किती वेळा आलेला आहे. तर डॉट काउंट नावाच्या फंक्शननी काय आपलं कॅल्क्युलेट तिथे झालं. आलं ना. इंडेक्स ऑफ पण आहे प्रिंट काय इंडेक्स डायरेक्टली काय इंडेक्स. तुम्हाला इंडेक्स चेक करायचं कोणाचा रे, डायरेक्टली तुम्हाला इंडेक्स जर चेक करायचं कशाचा की फ्रूट्स डॉट इंडेक्स कोणाचा, तो गिवन एलिमेंटचा इंडेक्स काय त्याच्यामध्ये तो जर चेक करायचा असेल तर सिम्पली काय करायचं तुम्हाला, नम डॉट इंडेक्स कोणाचा इंडेक्स, मला 300चा काय इंडेक्स आहे ना तुम्हाला पाहिजे. इथं बघा 300चा इंडेक्स काय, 300चा इंडेक्स काय 0, 1, 2. तर म्हणून इथं काय झालं 2 प्रिंट झाला आणि काउंट 10 किती 3 म्हणून हा 3 हा प्रिंट झाला. तर नम डॉट इंडेक्स पण आपला इथं प्रिंट झालेलं आहे. तर असे फंक्शन आहे ही तुम्हाला माहीत पाहिजे. अजून एक कन्सेप्ट आहे ती आपण शिकून घेऊ आणि आपलं लिस्ट हे संपवून जाईल. आता ती कन्सेप्ट कोणती आहे, नेस्टेड लिस्ट. एका लिस्टमध्ये दुसरी लिस्ट जर असेल 1, 2, 3, 1, 4, 5, 6 अशा 2 लिस्ट असेल तर सगळ्यात पहिले याची नेस्टेड लिस्टमध्ये इंडेक्स कशी केली जाते, हा पूर्ण 1, 2, 3 जो आहे ना हा असतं 0 आणि 4, 5, 6 आहे ना हा 1. मग जर तुम्हाला काय करायचं आहे डेटा ऑफ 0 जर प्रिंट केला तर माझं आहे ना 0 इंडेक्सवर जेवढी ही लिस्ट आहे ना ही पुरेच्या पुरे प्रिंट होऊन जाईल. आलं ना. आणि मी काय केलं डेटा ऑफ 1 ऑफ 2 म्हणजे 1 जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये 2चा जो एलिमेंट आहे काय रे 2चा एलिमेंट आपला इथं बघा 0, 1, 2, 6 आहे तर माझा आउटपुटमध्ये काय 6 आपलं आहे. याला काय म्हणतो नेस्टेड लिस्ट म्हणजे लिस्टमध्ये लिस्ट. सिम्पली काय करायचं आपल्याला इथं फक्त अजून एक लिस्ट घेतो मी किंवा या लिस्टमध्येच काय करतो मी अजून एक लिस्ट घेऊन घेतो. 3 एलिमेंट याच्यात ठेवतो, 3 एलिमेंट इथे ठेवतो. अजून एक टाकलं मी याच्यात काय ठेवलं 5, 6 आणि 7 असं मी इथं लिहिलं. आणि मी काय करतो प्रिंट काय करतो मी नम ऑफ 0 मी इथं प्रिंट केलं. तर काय होईल रे 0 म्हणजे काय प्रिंट होईल, जो पहिला आला आहे ना तो 120, 300 आपलं प्रिंट होईल. यालाच काय म्हणतात लिस्टेड लिस्ट म्हणतात. मी अजून काय केलं प्रिंट काय केलं रे मी प्रिंट केलं मी नम ऑफ काय केलं इथं थोडं थांबा नम ऑफ काय झालं 1चा मला काय पाहिजे 2 पाहिजे. 1चा 2 काय 1चा 2 जर बघितला
तर 1चं काय 0 1 2, 1चा 2 हा आहे 1, याचं 2 काय 7, तर माझा आउटपुटमध्ये काय येईल 7, माझा आउटपुटमध्ये येईल. तिथं बघा 7 आपला आउटपुटमध्ये आलेलं आहे का नाही इथं चेक करा. तर बघा 7 आपला आउटपुटमध्ये इथं आलेलं आलं ना. तर हे झालं काय, हे झालं आपल्या लिस्टचे सर्व ऑपरेशन, सर्व गोष्टी आपल्या इथं झालेल्या. आणि काही प्रॅक्टिकल क्वेश्चन आहे हे तुम्हाला काय करायचं आहे सॉल्व करायचे. आणि मला खूप जणांनी म्हणजे हे पण पाठवलं, फोटो पण काढून पाठवलं, चेक करा बॉस सर सगळ्यांनी व्यवस्थित काम करताय, असंच काम करा. तुम्हाला हे फंक्शन जसं म्हणलं नाही, हे क्वेश्चन काहीच नाही, तर हे 7 क्वेश्चन हे तुम्हाला ट्राय करायचे. आणि मला त्याचं सोल्युशन इंस्टाग्रामवर किंवा व्हॉट्सअप ज्यांच्याकडे असेल नंबर असेल माझा, त्यांनी मला तिथे सोल्युशन पाठवून द्या. आलं ना. आजच्या दिवस एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. आणि पुढच्या लेक्चरमध्ये टप्पल घेण्याचा प्रयत्न करू आणि नंतर आपण फॉर लूप वगैरे घेऊ. आणि मी लास्टला असे क्वेश्चन सेशन पण मध्ये मध्ये आपले चालूच राहतील, त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. हे जर तुम्हाला जमलं नाही तरी आपण क्वेश्चन सेशनमध्ये त्याचं सोल्युशन डिस्कस करू. तर आजच्या दिवस एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट.